नमस्कार मित्रांनो, PM किसान व नमो शेतकरी ह्या दोन योजना ज्या शासनामार्फत चालवल्या जातात, ह्या योजनांचा भाग आपल्याला शेतकऱ्यांना लाभ जो काही दिला जातो त्या लाभामध्ये शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आहेत। म्हणजेच ह्या दोन्ही योजनांचे म्हणजेच शेतकरी PM किसान योजना व नमो शेतकरी योजना ह्या दोन्ही योजनेचे प्रत्येकी 2-2 हजार असे मिळून 4,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत, अशी बातमी सध्या प्रचलित आहे। तुमच्या देखील कानावर आलंच असेल। तर हे 4,000 तुमच्या खात्यावर कधी जमा होणार आहेत, त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये काही शासनाने नियमावली देखील आखून दिलेली आहे। म्हणजेच ह्या नियमावलीमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुमच्या खात्यावर पूर्णपणे 100% रक्कम ही जमा होणार आहे। यामध्ये घरातल्या किती जणांना लाभ मिळणार आहे व किती तारखेला, मी काही जिल्ह्यांची व गावांची नावे घेतोय, ह्या गावाच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या रक्कम जमा होणार आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा। त्याचमध्ये मी काही जिल्ह्यांची व गावांची देखील नावं घेईल। या गावांना मी सांगितलेल्या तारखेच्या 1 ते 2 दिवसाच्या आसपास, म्हणजे थोडासा गॅप होईल, मागे पुढे थोडं होईल, पण त्या काळामध्ये रक्कम खात्यावर 100% जमा होईल अशी खात्री मी देतो। तर ही आपण गावं जाणून घेणार आहोत, त्याचप्रमाणे तारीख देखील जाणून घेणार आहोत, किती तारखेला रक्कम मिळणार आहे ते। तर अतिशय व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये। जर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या, कारण पीक विमा, अतिवृष्टी नुकसान भरपाई व शेतकऱ्याच्या नवनवीन ज्या काही योजना येतात, त्याचप्रमाणे आता सध्या ट्रॅक्टरची जी एक नवीन योजना आली आहे त्याच्या संबंधी सुद्धा जर तुम्हाला पर्सनली माहिती पाहिजे असेल तर तुम्ही DM देखील करू शकता इंस्टाग्रामवर, किंवा कमेंट्समध्ये देखील सांगू शकता। त्याच्या संदर्भाचा व्हिडिओ सविस्तरपणे मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर केलं नसेल तेही करून घ्या। तर चला आपण आता सुरुवात हिंगोली जिल्ह्यापासून करूया। आता हिंगोली जिल्ह्यामध्ये काही तालुके येतात। आता औंढा आहे, जवळा बाजार आहे, साळणा आहे, येळेगाव, सोळंकी, म्हणजे पाहायला गेलं तर ह्या गावांच्या आसपासची जी काही यादी आलेली आहे यांच्या खात्यावर रक्कम ही जमा होणार आहे। आता पाहायला गेलं तर आता अगोदर मी जिल्ह्याची व तालुक्यांची नावं सांगतो, नंतर एक एक करून आपण गावांची देखील नावं जाणून घेऊया। आता बघा, हिंगोलीमध्ये आता पाहायला गेलं तर बरेचसे गाव आहेत, म्हणजे जवळपास 60च्या आसपास गाव आहेत। त्यानंतर जालन्यामध्ये पाहायला गेलं तर मेन मी तालुक्यात सांगतो तुम्हाला। भोकरदन तालुका आहे, जाफराबाद तालुका आहे, त्यानंतर बदनापूर तालुका आहे, त्यानंतर अंबड तालुका आहे, घनसावंगी तालुका आहे, त्यानंतर परतूर तालुका आहे व मंठा आहे। एवढे हे जे काही 7 ते 8 तालुके जे काय आहेत त्यांना ही रक्कम जमा झालेली आहे, म्हणजे मंजूर झालेली आहे शासनातर्फे। त्यानंतर आपण थोडं शेजारी जाऊया, म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये। नांदेड जिल्ह्यामध्ये बघा, हिमायतनगर आहे, हदगाव तालुका आहे, अर्धापूर तालुका आहे, भोकर तालुका आहे, माहूर तालुका आहे, किनवट तालुका आहे, उमरी तालुका आहे, धर्माबाद तालुका आहे, बिदोली आणि देगलूर। एकंदरीत पाहायला गेलं तर या तालुक्यांना ह्या रक्कमा मंजूर झालेल्या आहेत। तर बाकी आता ह्याचमध्ये शेतकऱ्यांचा सर्वात मेन प्रश्न म्हणजे मराठवाड्याला परभणी जिल्हा, त्यांच्या खात्यावर ही रक्कम कधी जमा होणार आहे, म्हणजे PM शेतकरी आपलं ह्या ज्या काही योजनेचे 4,000 रुपये। तर बघा, परभणीमध्ये पूर्णा तालुका आहे, पाथरी आहे, त्यानंतर सेलू आहे, मानवत आहे, गंगाखेड आहे। त्यानंतर पाहायला गेलं तर एकंदरीत आता गावांची जी काही भरपूरपणे यादी आलेली आहे आपल्याकडे, तर ती जर तुम्हाला यादी पाहिजे असेल ती देखील सांगा। मी इंस्टाग्रामवरती किंवा कमेंट्सच्या माध्यमातून किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकच्या माध्यमातून तुम्हाला डायरेक्टली मी PDFच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब व लाईक करावं लागेल। तर हे झाले या जिल्ह्यांची माहिती। आता बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ही रक्कम खात्यावर जमा होणार कधी। तर ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे, पण त्याच्यासाठी काही नियम आहेत, ते मी नियम एकाएकाने तुम्हाला सांगतोय, ते नियम तुम्ही लक्षात घ्या। नियम नंबर पहिला, तुमच्याकडे फार्मर ID असणे आवश्यक आहे। जर फार्मर ID नसेल तर तुम्हाला यानंतर शेतकऱ्यांच्या योजनांचा लाभ पाहावा तसा मिळणार नाही। तर लवकरात लवकर फार्मर ID तयार करून घ्या। त्यासाठी फार्मर ID करता तुम्हाला आधार कार्डची मोबाईल नंबर हे संलग्न म्हणजे लिंक असणे आवश्यक आहे। जर ते नसेल तर तुम्ही थेट सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही तुमच्या आसपासच्या सेवा केंद्रावर देखील जाऊ शकता, किंवा OTPच्या माध्यमातून फिंगर देऊन तुम्ही आमच्या सेवा केंद्रावर येऊन देखील तुम्ही जी काही फार्मर IDची प्रोसेस करू शकता। तर हे झालं ह्याच्यासाठी। आणि ह्याच्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घरात एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे, या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या। तर फार्मर ID असणे प्लस घरात एकाच व्यक्तीला हा लाभ मिळणार आहे। लाभ मिळणार 4,000 रुपये व तारीख सध्या टेंटेटिव्ह डेट ही ठरवण्यात आलेली आहे, म्हणजेच 5 फेब्रुवारीला मी काही ज्या जिल्ह्यांची व ज्या गावांची, ज्या तालुक्यांची जी काही नावं घेतलेली आहेत ही रक्कम त्या तालुक्यांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे, म्हणजेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये। तर ह्यामध्ये काही मागे पुढे देखील होऊ शकतं, म्हणजे कुणाला आज मिळू शकतो, कुणाला उद्या, म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये 100% ही रक्कम तुमचा जे काही जिल्हा आहे त्याच्यामध्ये जमा होईल। तर ह्याचमध्ये आणखी बाकी जिल्ह्यांची जी काही अपडेट आहे ती व्हिडिओ देखील मी सविस्तरपणे घेऊन येईन, कारण जी काही जशी यादी येईल मी तसा व्हिडिओ बनवत असतो। तर
ह्याच्या संदर्भाची तुम्हाला जर आणखी काही माहिती पाहिजे असल्यास चॅनलमध्ये कमेंट करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. ह्याचीच पीक विमा व अतिवृष्टीची महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील येणार आहोत. तुमच्या गावची माहिती पाहिजे असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व कमेंट देखील करा तुमच्या गावचं नाव. तर चला अशीच महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.